बातमी आहे पुण्यातून गोयलेन बॅरे सिंड्रोमची रुग्णसंख्या वाढल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नेमलेल्या उच्चस्तरीय पथकाने सिंहगड रोड परिसरातील नांदेड सिटी मधील विहिरीची पाहणी केली। तेथील गावकऱ्यांसोबत देखील या पथकाने संवाद साधला, चर्चा केली। जीबीएसची रुग्णसंख्या आणि त्यांच्यावरील उपचारांची माहिती देखील या पथकाने स्थानिक आरोग्य यंत्रणा दिलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, या पथकाकडून पुण्यातील नांदेड सिटीमध्ये काही भागात पाहणी करण्यात आलेली आहे। दरम्यान याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पाहूया। याच विहिरीमधून जे दूषित पाणी आहे त्याचा पुरवठा खरं तर झाल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे। अहवाल सुद्धा तशा पद्धतीचा आलेला आहे आणि त्यामुळे एक गोंधळ या ठिकाणी उडालेला आहे। पण आता केंद्रीय पथकाचं हे सगळे सदस्य कशा पद्धतीने पाहणी करतात आणि नेमका काय निष्कर्ष यामध्ये समोर येतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण सुरुवातीलाच पाहणी न करता हे केंद्राचं पथक माघारी का जात होता हा सवाल आहे, तो आता उपस्थित झालेला आहे। पूर्णपणे पाहणी केंद्राचं पथक का करत नव्हतं, नंतर ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आता पथक आहे ते या ठिकाणी पोहोचलेलं आहे। पण काहीसा गोंधळ आहे तो सुद्धा या ठिकाणी निर्माण झालेला आहे। कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।